आई गारमाता आई गारमाता कराडे संघ आणि त्यांच्या विरोधात वानिवली वानिवली टीम आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवा. समर्थ लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेला कव्हरेज करण्यात आलंय. अगदी गेले 1.5 तास या स्पर्धेमध्ये नेट नव्हता, परंतु स्वतः त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांचा मोबाईलचं नेट देऊन ही स्पर्धा लाईव्ह दाखवली आहे. खरं तर संदीप शेठ पाटील आपण त्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त केले पाहिजेत, कारण की त्यांच्या कलेला आपण दाद दिली पाहिजे. कारण की ही स्पर्धा अगदी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम, कोणतीही मॅच कोणापासून रोखली गेली नाही पाहिजे, त्यासाठी खऱ्या अर्थानं समर्थ लाईव्हचे आमचे सर्वा रोशन मात्रे एक उत्कृष्ट समालोचक आहेत, परंतु त्यांनी जी निवड केली आहे ना लाईव्ह क्षेत्रामध्ये उतरण्याची, त्यांना देखील आपण दाद दिली पाहिजे. मुसले ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. शरद मुसले यांना आपण कित्येकदा चांगल्या चांगल्या व्यावसायिक स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलंय. शांताराम तारू जे आमचे मामा आहेत ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांच्याकडून वानिवली टीमसाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील आम्ही करतोय वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत, त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. डावखुरा त्याचा फलंदाज शरद मुसले ग्रेट ऑलराऊंडर आहे या संपूर्ण विभागातील. कालापूर परिसरामधील एक ऑलराऊंडर खेळाडू, चांगला फटका मारतोय ऑन साइड मध्ये, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, येतोय दर्जेदार चौकार. डीजे गोलंदाज रोहित तयार आहे. ब्लॉकरला टाकला होता चेंडू, त्याला खणून काढलाय. अगदी जितक्या ताकदीचा चेंडू होता तितक्या ताकदीचा फटका होता, परंतु केवळ एक धाव मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं एकूणच धावफलक जाऊन पोचेल ते 6 या धावसंख्येवरती. सावध पवित्र धारण केलं या फटक्यानं, स्वतःला बचाव निर्माण केला खऱ्या अर्थानं फलंदाज शरद मुसले या फलंदाजानं, आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोचेल ते 6 या धावसंख्येवरती. नवीन येणाऱ्या प्रेक्षकांसाठी अगदी न्यूस्टार चावणे आयोजित ही स्पर्धा, दमदार आमदार चषक 2024चं हे सुनेरी पर्व आपल्या सर्वांच्या भेटीला येताना पाहिलं. स्लॉक स्लिप केलं, बॉलला डाळलंय सीमारेषा पलीकडे, डीप मिड विकेट रिजन चॉईस केलं, वॅकंट एरिया शोधली, सीमारेषा पलीकडे येतोय, रिकाम्या जागेमध्ये आलेला हा चौकार. रोहित एक चांगला गोलंदाज आहे. आई गारमाता कराडे टीमसाठी ऑलराऊंडर खेळी करणारा हा गोलंदाज, परंतु यावेळेस थोडासा मागडा ठरतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, क्रिकेटमधील पुस्तकी फटक्याचा उपयोग, परंतु क्षेत्ररक्षण देखील तितका ताकदवर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा होता, त्यानं चेंडूला फील्ड केलं आणि जरूर संघासाठी तब्बल 3 धाबा त्यांना वाचवल्या. एकच धाबे चेंडूवर ते मल्टी आहे आणि या एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोचेल ते 11 या धावसंख्येवरती. साबत पवित्र धारण करतायत दोन्ही फलंदाज. एखादा मोठा फटका येतोय, तदनंतर सिंगल डबलला प्राधान्य त्यांच्या माध्यमातून दिलं जात आहे आणि या सिंगल डबलच्या बरोबरीनं धावसंख्येला देखील आकार देण्यात येतोय. 11 धावा आहेत त्या धावफलकावरती. वानिवली आणि त्यांच्या विरोधात आई गारमाता कराडे या दोन संघादरम्यान चालू असणारी ही लढत. गोलंदाज तयार रोहित, लेग स्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईटच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोचेल ते 12 या धावसंख्येवरती.
गोलंदाज रोहित तयार आहे. एज लागले आणि विकेट किपर देखील चांगली कामगिरी करतोय. पहिला मोठा आदरा मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या वानिवली टीमला. हे मैदान अगदी आई गारमाता करडे टीम साठी लकी आहे. बरेचसे सामने त्यांनी या मैदानावरती जिंकलेत आणि ज्या बली ते या मैदानावरती खेळण्यासाठी उतरतात ना त्या बली चांगला परफॉर्मन्स देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. परंतु या मॅचमध्ये ते चित्र पाहायला मिळेल कारण की पहिल्या षटकामध्ये रोहित जो गोलंदाज आहे त्यानं वैयक्तिक स्पेलमध्ये खऱ्या अर्थानं 6 चेंडूची पिकी केली आणि धाबा खर्ची केल्या त्या 12. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं. 9 क्षेत्ररक्षक सर्कलच्या प्रतिबंधामध्ये बांधले होते. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या प्रतिबंधाबाहेर होते आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाजाला पूर्णपणे मुभा होती. सर्कलच्या प्रतिबंधाबाहेर जिथे वॅकंट एरिया होती ना त्या वॅकंट एरियामध्ये फटकेबाजी करण्याची अनुकूल परिस्थिती होती आणि अशा अनुकूल परिस्थितीमध्ये अगदी मजा मनमुराद आनंद लुटण्याची परिस्थितीमध्ये फलंदाजाने आनंद लुटला. 2 चौकार आल्या, 3 एकेरी धाव आली आणि एक वाईट बॉल आला आणि एक फलंदाज बाद झाला. फलंदाज बाद झाला शरद मुसले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होतोय वानिवली टीमचा कौशल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होतोय. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं होतं रोहितनं. दुसरं षटक या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती घेऊन येतोय अक्षय. चांगला फटका, हार्ट ट्रॅकर, त्याला केले पुल ठरतंय सक्सेसफुल. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग 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 हिट, षटकार. आणि या षटकाराच्या बरोबरीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 18 या धाबसंख्येवरती. जयेश थोरवे हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आहे आणि क्लास आहे या फलंदाजाकडे. कित्येक काल यंगस्टार म्हणून आपण वानिवली टीम कडून खेळताना त्याला पाहिलंय आणि कित्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करताना या फलंदाजाला आपण पाहिलंय. पुन्हा एकदा फटका पसलाय हवेमध्ये. जेल होईल का? आणि जेलला कॅरी केलं जात आहे. खूप चांगलं जेल या ठिकाणी जज केलं. दूरवरून तो धावत आला. अगदी एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक होता आणि तदनंतर तिथून तो धावत आला. वेग घेतलं, स्वतःला सावरलं, बॅलन्स केलं आणि तदनंतर खूप चांगलं झेलला या ठिकाणी पकडलं जात आहे. अजून एक हादरा मिळेल तो बॅटिंग करणाऱ्या वानिवली टीमला. वानिवली टीमला एक मोठा हादरा मिळेल कारण की फलंदाज जयेश थोरवे ला मैदान या ठिकाणी सोडावं लागेल. दोन्ही सलामीवीर आता तंबूच्या आसऱ्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आई गारमाता इंटरनेटचे सर्व्हिस ज्यांनी प्रोव्हाइड केली आम्हाला या ठिकाणी कराडे खुदचे प्रोप्रायटर आहेत अनिकेत शिर्के आणि सचिन मालुसरे. अनिकेत शिर्के या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम या स्पर्धेमध्ये. नवीन फलंदाज प्रतीक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होतोय. प्रतीक खैरमोडे नवीन फलंदाज मैदानाच्या एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक होता. पंचांकडे लावून अपील केले होते परंतु पॉपिंग क्रीजवरती फलंदाज सुखरूपपणे दोन्ही फलंदाज सुखरूपपणे पोहोचले आणि पंचांनी नॉट आउट दर्शवलं. म्हणजे केवळ एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 19 या धाबसंख्येवरती. या अगोदर आपण भरतजी कुरंगले यांचा आवाज ऐकला. क्रिकेट स्वतः ते एक चांगले डावखुऱ्या हाताचे उजव्या हाताचे गोलंदाज होते आणि तदनंतर त्यांनी या कॉमेंट्री ज्यावेळी त्यांनी खऱ्या अर्थानं त्यावेळी देखील ते कॉमेंट्री करत होते परंतु ज्यावेळी त्यांनी क्रिकेटपासून निवृत्ती घेतली तदनंतर त्यांनी अगदी चांगलं समालोचन करण्याची 22 वर्ष त्यांना झाले की ते समालोचन करतायत आणि खूप चांगला आवाज त्यांनी या अगोदरच्या मॅचमध्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. तुम्ही त्यांना ऐकलं. अगदी सटीक लाईन लेंथनं गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय अगदी भगवी जर्सी त्याने परिधान केली आहे परंतु चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतो. या अगोदर त्याने क्षेत्ररक्षण देखील ताकदवर केलं होतं एक्स्ट्रा कव्हर मध्ये. वायडिश
आक्षेप घेतलाय गोलंदाजावरती आणि तिसरे पंच लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. तिसरे पंच लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. संदेश पाटील गोलंदाज सय्यार आहे. हा पुन्हा एकदा चांगला फटका डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे कौशलच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार. आणि एकूणच धाव जाऊन पोहोचेल ते 36 या धाव संख्येवरती. गोलंदाज तयार आहे. प्रतीक शिर्के यांनी सकाळी आम्हाला मेसेज केलं होतं की तुम्ही जर कॉमेंट्रीसाठी असाल ना तर आमचा कराडे संघ नक्की जिंकेल आणि त्यांच्या संघाने खऱ्या अर्थानं विजय संपादित केलाय. जरूर दुपारच्या सत्रामध्ये ते आपल्याला खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. जॉबच्या अभावी खऱ्या अर्थानं त्याला या मॅचमध्ये खेळता आलं नाही, या स्पर्धेमध्ये खेळता आलं नाही, परंतु जरूर दुपारच्या सत्रामध्ये प्रतीक शिर्के आपल्याला कराडे टीमचा हिस्सा पाहायला मिळतील. एक धाव या चेंडूवरती मिळेल आणि एकेरी धावेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 37 या धाव संख्येवरती. 37 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 38 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट. फर्स्ट विकेट डाऊन शरद मोसले, सेकंड विकेट डाऊन जयेश थोरवे आणि दोन्ही फलंदाजांनी आता दारोमदार आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. कौशल आणि त्याच्या साथीला प्रतीक खैरमोडे चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. सिंगलला डबलमध्ये रूपांतरित केलं आणि या 2 धाबेच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 40 या धाव संख्येवरती. प्रयत्न चांगले चालू आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं जांभेली टीमने 49 जमवल्या होत्या, 50चं करायचं होतं पाठलाग आणि त्या 50 धाव संख्येचा पाठलाग कासप टीमनं अगदी सहजरित्या मैदानाच्या आतमध्ये केला होता. हा फटका देखील चांगला आहे. ऑन साइड मध्ये उंचाई जास्त, लंबाई कमी, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं ठिसूल पाहायला मिळतंय. झेल ड्रॉप केले जातात वारंवार. जर तुम्ही अशा पद्धतीने जर झेल ड्रॉप केले ना तर या मॅच मध्ये तुम्हाला घरी जाण्याचे मार्ग अगदी तुम्ही खुले कराल. परंतु जर तुमचं क्षेत्ररक्षण ताकदवर असेल ना तर या अगोदर देखील आम्ही उल्लेख केलं होतं की तुमच्या गोलंदाजाची एक ऊर्जा वाढवेल, गोलंदाजामध्ये एक वेगळी मी तर म्हणेन ऊर्जा निर्माण करेल. परंतु तेच क्षेत्ररक्षण थोडंसं ठिसूल पाहायला मिळतंय, खराब पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार आहे. अमन प्रतीक त्या ठिकाणी होता. जरूर पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय, नो. पंचांचा दोन्ही पंच अगदी डिस्कस करतील, तदनंतर त्यांचा इशारा जरूर आमच्यापर्यंत पोहोचेल. फेअर डिलिव्हरी आहे. हा जरूर पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की पंचांनी फेअर डिलिव्हरी केली आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 42. सिद्धू 11 कैरे आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान भोकरपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. सिद्धू 11 कैरे आणि जय हनुमान भोकरपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं.
हा फेअर डिलिव्हरी आहे. तिसऱ्या पंचाचा देखील निर्णय येतो या ठिकाणी. फेअर डिलिव्हरी आहे. लगेच आपण या ठिकाणी डाबाला सुरुवात करायची आहे, मॅचला सुरुवात करायची, कारण की आता बराचसा वेळ या सामन्यामध्ये दवडला जातोय. आता शेवटचे 4 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत आणि 4 मिनिटांमध्ये षटक तुम्हाला संपवायचे. 41 धावा आहेत त्या धावपलकावरती. 41 रन्स, 41 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. शेवटचं षटक, स्लॉक षटक या ठिकाणी घेऊन आलाय शुभम हा गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल अतिरिक्त बाउन्स घेतलं. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय, 1 बाउन्सचा देखील इशारा येतोय. दंडित करण्यात येते खऱ्या अर्थानं गोलंदाजाला. इशारा दिला जातोय पंचांच्या माध्यमातून आणि हा चेंडू देखील या ठिकाणी स्वेअर आहे आणि या स्वेअर धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 42 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार आहे. फटका चांगला बॅकवर्ड रिजन मध्ये प्रतीक कौशलच्या बॅट मधून येतोय. पुन्हा एकदा दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोचेल सेहेचाळीस धावा आहेत त्या धावफलकावरती. सेहेचाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिला आला व्हाईट बॉल, तदनंतरच्या आला चौकार. गोलंदाज तयार आहे आणि पुन्हा एकदा चुकी यष्टीरक्षकाकडून आणि तदनंतर बॉल जाईल बॅकवर्ड रिजन मध्ये, सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय नशिबाचा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 50 या धावसंख्येवरती. कॉंग्रॅच्युलेशन जय हनुमान वानिवली टीम. 50 धावा आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 49 धावसंख्या जमवली होती जांभिवली टीमनं, परंतु 50 धावसंख्येचा पाठलाग अगदी 3 षटकामध्ये पार केलं होतं. 7 चेंडू आणि 24 या धावसंख्येवरती खेळतोय कौशल. परंतु हा चेंडू देखील या ठिकाणी विकेट प्राप्त केली जाते. बघा ही खेळाडू वृत्ती आहे या कौशल या खेळाडूची. जरूर अपील केली होती पंचांकडे, परंतु तदनंतर त्या अगोदर त्याने मैदान सोडलं. टाळ्या झाल्या पाहिजेत खऱ्या अर्थाने या कौशल या खेळाडूसाठी. स्वतःची खेळाडू वृत्ती त्यांनी खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. जरूर तुम्ही प्रामाणिकपणे जर क्रिकेट खेळलात ना तर तुम्ही जरूर उंचाई गाठू शकता आणि ते केलं कौशलनं मैदानाच्या आतमध्ये. वेल प्लेअर कौशल. 7 चेंडूमध्ये त्यानं 8 चेंडूमध्ये त्यानं 24 धावा संघासाठी जमवलं. एक स्फोटक इनिंग त्यानं संघासाठी साकारली आहे. नवीन फलंदाज लखन मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होतोय. नवीन फलंदाज लखन मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होतोय. वानिवली टीमकडे अगदी फलंदाजांचा तोफखाना आहे, तितकेच चांगले गोलंदाज आहेत. शरद मुसले सारखा एक व्हेरिएशन असणारा, अगदी कोणत्याही दिशेनं चेंडू वळवण्याची ताकद असणारा गोलंदाज या टीमचा हिस्सा आहे आणि त्यांच्या विरोधात जर तुम्हाला जिंकायचं आहे ना तर कमीत कमी धावसंख्येवरती तुम्हाला रोखणं फार गरजेचं असेल. पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव या चेंडूवरती मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन्स देखील सहजरित्या कंप्लीट या ठिकाणी केल्या जात आहेत आणि या 2 धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोचेल ते 52 या धावसंख्येवरती. 52 रन्स ऑन स्कोर कार्ड. 52 धावा धावफलकावरती आहेत. कोशिश केली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत आणि ज्यावेळी तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील ना तर जरूर तुमचं यश देखील कोणी रोखू शकत नाही. क्षेत्ररक्षक होता डीपमध्ये रोहित. थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि 2 धावा या ठिकाणी चित्ताच्या चपलाईनं कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धाबेच्या बरोबरीनं चुकीच्या एंडला खऱ्या अर्थानं थ्रो केला आणि 2 धाबा या चेंडूवरती मिळतील. 2 धाबेच्या बरोबरीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 54 या धावसंख्येवरती. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सिंगल होती, तदनंतर कॉलिंग चांगलं झालं. पहिली रन फास्ट घेतली होती आणि तदनंतर दुसऱ्या धावेला देखील कॉलिंग चांगलं झालं आणि 2 रन्स इथं अगदी चित्त्याच्या चपलाईनं आणि हारण्याच्या गतीनं कंप्लीट केल्या गेल्या
आणि त्या 2 धाबेच्या बरोबरीनं एकूणच हा फलक जाऊन पोहोचेल ते 54 या धाबसंख्येवरती. हाय स्कोर या अद्यापक तरी झालेल्या सामन्यांमध्ये. आणि त्यानंतर शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती जय हनुमान भोकरपाडा आणि त्यांच्या विरोधात रुद्रांश 11 भोकरपाडा आणि त्यांच्या विरोधात सिद्धू 11 कैरे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. गोलंदाजी मार्कवरती तयार आहे शुभम. जिगरबाज युवा खेळाडू यंगस्टरला संधी दिली खऱ्या तर नितेश कारंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं या मॅच मध्ये जिगरबाज युवा खेळाडू कसा खेळ करतील हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असणार आहे. गोलंदाज तयार आहे शुभम. लखन ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेचलाय क्षेत्ररक्षक स्वतः नितेश कारंदे चेंडूपर्यंत पोहोचला नाही. चाल झेल खऱ्या अर्थाने या ठिकाणी ड्रॉप झाले आणि 8 रन्स त्या ठिकाणी एक्स्ट्रा गेल्यात. जरूर त्याच 8 धावाचा भुगात्मा खऱ्या अर्थानं भोगावं लागेल आई गारमाता करडे टीमला. 56 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल द्वितीय सत्रामध्ये आई गारमाता करडे टीमला ती 57 धावसंख्येची. सचिन आणि त्याच्या साथीला रोहित या दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. हा 57 धावा धाव फलकावरती आहेत आणि 58 धावसंख्येचं टार्गेट असेल. या चेंडूवरती 3 धावा आल्या आणि 58 धावसंख्येचं टार्गेट असेल ते आई गारमाता करडे टीमच्या समोर. आणि या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीनं केलं जाईल हे ऐकवण्यासाठी, कारण की बरेचसे लाईव्ह प्रेक्षक ऐकतायत खऱ्या अर्थानं. त्यांची इच्छा आहे की आमचे साथी समालोचक मित्र भरतजी कुरुंगले यांचा आवाज त्यांना ऐकायचा आहे. त्यासाठी आवर्जून आम्ही त्यांना मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय. धन्यवाद. या ठिकाणी कराडे ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य नितेशजी कारंदे यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. धन्यवाद अजिंक्य पौड. आपण नक्कीच एक मोठे समालोचक सध्या पनवेल, खालापूर, कर्जत सगळीकडे निसं नावच नाव आहे अजिंक्य पौड यांचं. सगळीकडे कॉमेंट्री असतात आणि नक्कीच त्यांच्यामुळे आम्ही सुद्धा इथे संधी आम्हाला मिळाली, संधी प्राप्त केले. आणि नक्कीच ज्याने आम्हाला संधी दिली त्यांचं मनपूर्वक आभार. संदेशजी पाटील यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि चला बोलूया सामन्याकडे. माझ्या समेत जोडले गेलेत आमचे साथी स्कोरर विशालजी पाटील सर यांचं सुद्धा स्वागत. त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊया स्पर्धेच्या माध्यमातून. आणि चला आताचा नाणेफेकीचा कौल होतोय. पुढचा सामना जो होणार आहे रुद्रांश 11 भोकरपाडा आणि सिद्धू 11 कैरे या दोन संघाचे संघ नायक इथे आलेले आहेत. तर विनंती करतो की नितेशजी कारंदे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे दोन संघादरम्यान. यानंतर हा सामना मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे कैरे आणि भोकरपाडा दोन संघादरम्यान. तर वलया सामन्याकडे 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला असणार आहे. 4 षटकांचा हा पहिलं सत्र झालंय. आपण पाहिलं दुसरा सत्राचा खेळ सुरू होतोय. तर मी विनंती करतो की आपण लगेच सामना सुरू करायचा आहे. दोन्ही संघांना माझी विनंती असणार आहे. 20 मिनिटाचा अवधी आहे तुम्हाला. आणि आपण पाहिलं पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि त्या पहिल्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करताना वानिवली संघाने जमवल्यात
57 धावाने 58 धावांचं एक मोठं म्हणजे आजच्या दिवसात ते 4 सामने जर आपण पाहिले, हा चौथा सामना आहे, 5वा सामना अजून होणार आहे, तर हाय स्कोर आपल्याला इथे पाहायला मिळतोय. कारण 58 धावा म्हणजे कमी नाहीयेत. आपण जर विचार केला तुम्हाला 14.5ची सरासरी आता कंपल्सरी ठेवायची आहे आणि अशा वेळी नक्कीच हा सामना कोण जिंकणार. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, चांगले गोलंदाज चांगले फलंदाज आणि नक्कीच त्याचा खेळ आपल्याला पाहायला आवडेल. आताचे आपण जर विचार केला 3 सामने पाहिले तर एकतर्फी सामने आपण पाहिले होते, परंतु हा सामना रंगतदार होणार का? कारण आव्हान मोठं आहे आणि ताकद आहे, दोन्ही संघाची ताकद आहे, फलंदाजी असो गोलंदाजी असो. तर फलंदाजी गोलंदाज जोरावर कोणी कुठलाही संघ जिंकू शकतो. पाहायचं आहे प्रथम गोलंदाज मैदानामध्ये येतोय शरद, अष्टपैलू खेळाडू, एक जबरदस्त कामगिरी केले बरेच वर्ष. हा खेळाडू आपल्या संघासाठी चांगली कामगिरी सातत्याने करत असतो आणि नाव मोठं आहे आणि परंतु तशा प्रकारची आता खेळी आपल्याला करावी लागेल. फलंदाजी चांगली केली, थोडा लवकर बाद झाला असला मात्र धावा जमून गेला, फास्ट मध्ये धावा जमवल्या, एक चांगला आक्रमक रूप धारण केलं या फलंदाजानं. मात्र आता अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडताना हा गोलंदाज शरद आपला पहिला चेंडू टाकण्याची तयार, पंचांच्या डाव्या बाजूने करताना हा पहिला चेंडू कशा प्रकारचा येणार पाहायचंय. फलंदाजी मार्कवर आपण पाहिलंय तर 2 फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहताय सलामीचे, रोहित आणि कल्पेश. रोहित अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु पाहायचं आता मोठी फलंदाजी करावी लागेल. चांगली पार्टनरशिप तुम्हाला जर जिंकायचं असेल तर मोठी पार्टनरशिप चांगली भागीदारी करणं गरजेचं आहे. कारण 58 धावा कमी नाहीयेत, अशा तुम्हाला 14.5च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला धावा जमवायच्या. तर पहिला चेंडू यावेळी थोडासा आखूट टप्प्यात चेंडू वळून मारण्याचा प्रयत्न, परंतु पंच आमच्याकडे वळतात. आमचा एक जबरदस्त पंच म्हणून ज्याची ओळख आहे अशा आमचा पंच आमच्याकडे वळतात आणि सरांनी आम्हाला दाखवला आहे वाईटचा इशारा म्हणजे स्क्वेअर चेंडूच्या रूपात एक धावसरी गणेश होतोय. एक या धावेने आतापर्यंत फलंदाजी करताना अतिरिक्त धाव पाहायला मिळते. धावा कशा येऊ दे पण येणं खूप गरजेचं आहे, कारण 58 धावांचं आव्हान, एक मोठं आव्हान उभं केलं वानोली संघाने फलंदाजी करताना आणि ते आता पेलवताना मात्र एक चांगली भागीदारी गरज आहे. ही सलामी जोडी मैदानामध्ये कर्णधाराने विश्वास ठेवलाय, त्यांना पाठवलंय की तुम्ही या धावा जमवायच्या आहेत. पाहायचंय पुढचा चेंडू, यावेळी चांगला चेंडू पण त्याला चांगला सन्मान दिला, गॅपमध्ये चेंडू ढकलला गेला. चेंडू आता सीमारेषेकडे पलीकडे आणि येणार हा पहिला चौकार. धावसंख्या जोराने वाढते. आपण पाहिलं पहिला चेंडू वाईट आला होता, त्यानंतर मात्र या चेंडूवर आला 4 धावा म्हणजे 5 धावसंख्या आतापर्यंत एक चेंडू जमा केले. अशा प्रकारची सुरुवात नक्कीच केले आणि ती करावी सातत्याने कायम ठेवावी लागेल. कारण आक्रमक एखादा खेळाडू असा जो ज्याने मी म्हणेन की मोठं एक आक्रमक रूप धारण करायला आणि मोठे षटकार चौकार मारायला हवेत तर हा सामना जिंकू शकतो. पाहायचंय तितकं तुम्हाला विकेट सुद्धा तुमची शाबूत ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. पाहायचंय हा चेंडू, पुढचा चेंडू कशा प्रकारचा असणार. जवळजवळ या गोलंदाजाचा विचार केला तर 10 ते 12 फळांचा रनअप या गोलंदाजाचा. पंचांच्या डाव्या बाजूने येणार हा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा तसाच प्रयत्न, हा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा ज्या प्रकारे पहिला चेंडू आपण पाहिला होता, चेंडू बाहेर गेला होता त्याच प्रकारे पुन्हा एकदा आमच्या पंचांनी आम्हाला दाखवले की हा चेंडू सुद्धा वाईड आहे. अशा तऱ्हेने धाव संख्या वाढताना दिसते. आपण जर विचार केला 6 धावा फलकावर जमा आहेत, त्यामध्ये 2 एक्स्ट्रा धावा आहेत, 2 वाईटच्या धावा आहेत. जे एक चौकार जर नक्कीच मारलाय आणि थोडंसं प्रेशर नक्कीच पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर आली ती वाईट, त्यानंतर आला चौकार आणि थोडंसं प्रेशर पाहिलं. प्रेशर घेऊन चालणार नाही कारण धाव संख्या मोठी आहे. अशा वेळी तुम्हाला पुढच्या गोलंदाजाला जास्तीत जास्त धावा कशा ठेवायचा हा विचार या गोलंदाजी करावा. इथे मात्र खणून चेंडू काढलाय. काय सुरेख फटका पाहायचा अजिंक्य बोर्ड, जबरदस्त फटका, आजच्या दिवसातील म्हणे की सर्वोत्कृष्ट फटका हा म्हणावा लागेल. काय जबरदस्त चेंडू मारलाय, फक्त टायमिंग, ताकदीचा कुठेही वापर नव्हता, फक्त टायमिंग, चेंडूला दिशा दिली, आकार दिला, हवेमध्ये चेंडू ढकलला आणि मिळाला 6 धावा. जर 6 धावांचा विचार केला तर 12 धावा आता धावफलकात जमा आहेत. ओव्हर टू अजिंक्य बोर्ड. हा नक्कीच आपण पाहतोय ना की बेस्ट टू बेस्ट अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण की एकीकडे फलंदाज रोहित खेळतोय तर दुसरीकडे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे तो शरद मुसले, ज्याने बॅटिंग चांगली केली होती परंतु त्याच्या विरोधात आता चांगली फटकेबाजी करतोय. शरद मुसले एक नामांकित गोलंदाज आहे. खालापूर परिसरामधून नव्हे तर अगदी मी तर म्हणेन आपला तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यामध्ये जाऊन देखील आपल्या या संपूर्ण विभागाचं नाव त्यानं उंचावलंय आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्यावरती हल्लाबोल क्रिकेट खेळतोय तो रोहित, ज्यानं पनवेल प्रीमियर लीग गाजवली होती आणि तो रोहित मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. नक्कीच नक्कीच अजिंक्य सर, आपण जर पाहिलं तर काय सुरेख फटका होता, अतिशय चांगला देखणा फटका, अप्रतिम फटका असा पाहायला मिळाला. परंतु त्या फटक्याचा प्रेशर मात्र आता गोलंदाज नक्कीच घेणार, कारण ज्या प्रकारे फलंदाजी सुरू मैदानामध्ये अतिशय चांगली देखणी फलंदाजी. पुन्हा एकदा हा चेंडू वळून मारता प्रयत्न, काय सुरेख फलंदाजी सुरू मैदानामध्ये. वाह, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जबरदस्त फलंदाजी, ज्या प्रकारे फलंदाजी केली प्रथम मी म्हणेन की रोहितनं तशीच फलंदाजी आता मात्र कल्पेश त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून एक चांगली भागीदारी, चांगलं पार्टनरशिप पहिल्या षटकामध्ये. हा नक्कीच आम्ही सुरुवातीला उल्लेख केला होता की आई गारमाता कराडे टीमला हे मैदान लकी आहे. अगदी धाव संख्या जरी जास्त असली ना तरी त्यांच्या समोर ही धाव संख्या कमकुवत
त्यांनी पहिल्या या षटकामध्ये दाखवली आहे. कारण की आक्रमण आज तुमचा बचाव आहे. अटॅकिंग इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. तुमचा पहिला प्रभाव आहे ना, हा तुमचा शेवटचा प्रभाव आहे. आणि या धावा अगदी कमकुवत का वाटतायत? कारण की त्यांची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चांगली चालू आहे. हा चेंडू पुन्हा एकदा कमबॅक केलं गोलंदाज शरद मुसले या गोलंदाजानं. नक्कीच काय सुरेख कामगिरी, तितकं चांगलं समालोचन आपल्याला पाहायला मिळतं अजिंक्य भोट सरांकडून. आणि जर विचार केला अजिंक्य भोट तर नक्कीच मी विचार करेन की षटक मला वाटतं संपलंय का? एक शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. नक्कीच आक्रमण आणि आक्रमण अजिंक्य सरांनी नक्कीच आता आपल्याला सांगितलं की आक्रमण ही तुमची एक बचाव आहे. कारण जेवढी धावसंख्या किती असू दे, तुम्ही आक्रमण केलं तर प्रेशर मात्र गोलंदाज वाढत असतो आणि संघावर वाढत असतो समोरील. परंतु इथे आपण पाहतोय चांगला चेंडू, अशा प्रकारे चेंडू कुठे नक्कीच मी की पाहायला मिळाले असते. कारण चांगला गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू आहे. परंतु त्यानंतर मात्र त्यांनी पुढे टाकण्याचा जो प्रयत्न केला ते चेंडू मात्र इथे धावा देऊन गेले. अशा तऱ्हेने धावांचा जर विचार केला, पहिले षटक प्रगतीपथावर होते त्यावेळी आपण पाहिले की 17 धावा फक्त जमा आहेत. नक्कीच 17 धावा म्हणजे तुम्हाला अजूनही सामना दोन्ही संघाकडे सेम प्रमाणात आहे. कारण जर विचार केला समतल मध्ये, कारण असं वाटलं होतं की पहिले षटक जे चांगले षटक आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमी आपल्या संघामध्ये चांगलं स्थान आहे, ज्या खेळाडूकडे दिले होते, ज्या गोलंदाजाकडे दिले होते त्याने मात्र थोडीशी निराशा केली कर्णधाराची. इथे मात्र आपण पाहिले की धावा 17 आल्यात पहिले षटक प्रगतीपथावर सांगा. हा नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ इथून संपुष्ट देतो आणि 10 फलकावरती धावा आहेत त्या 17. आता या 17 वरती कोणाला खतरा मिळेल हे सांगणं कठीण आहे. कारण की अजूनही 41 धाव संख्येची गरज आहे. 58चा पाठलाग करायचं होतं, अजूनही 41 करायचे आहेत येणाऱ्या 18 बॉलमध्ये. आणि जर तुम्हाला 18 चेंडूमध्ये 41 करायचे आहेत ना, तर तुम्हाला कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने खेळणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. हे मैदान अगदी फलंदाजाच्या प्रेमात पडणार आहे. या मैदानावरती धावा येताना आपण पाहिल्यात, कित्येक काल हे मैदान गाजवलंय न्यू स्टार चावणे टीमनं. आम्ही या अगोदर पाहिलं, आज जरी चावणे टीमच्या 2 टीम असतील ना, तरी या अगोदर ज्यावेळी एकी होती ना, त्यावेळी त्यांनी या मैदानावरचं पारितोषिक कधीच सोडलं नाही माझ्या मते तरी. परंतु ज्या वेळी न्यू स्टार चावणे या मैदानावरती केला त्यावेळी त्यांनी प्रथम पारितोषिक पटकावलेत. आम्ही देखील त्यांना बऱ्याच वेळी या मैदानावरती स्पॉन्सर केलं होतं. त्या अगोदर आम्ही कसलकण टीमला या मैदानावरती स्पॉन्सर केलं होतं. त्या अगोदर मी तर म्हणेन मर्याई जांबिलो टीमला आम्ही पुरस्कृत केलं होतं. परंतु ज्या वेळी आम्ही टीम या मैदानावरती उतरवलं ना, त्यावेळी आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी या मैदानावरती मिळवून दिली आहे. म्हणजे फक्त फलंदाजांच्या जोरावरती, आणि ती फलंदाजी चांगली आहे आई गारमाता कराडे टीमकडे. त्याचं ज्वलंत उदाहरण फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 21 या लेन्सर आकड्यावरती. अगदी अगोदर खतरा होता, परंतु आता शुभ आकडा आलाय. 21 हा शुभ आकडा आता कोणासाठी चांगला ठरतोय हे पाहणं गरजेचं आहे. नक्कीच आपलं म्हणणं मला रास्ते कारण ज्या प्रकारची फलंदाजी दोन्ही बलाढ्य संघ आहेत. आपण पाहिले गोलंदाजीमध्ये थोडीशी ताकद कमी पडली, परंतु जी फलंदाजी आहे ती अतिशय चांगली. 58 धावा जास्त वाटत होत्या, पण आता कमी आकडा वाटायला लागला. नक्कीच एक रंगतदार सामना प्रेक्षकांच्या भेटीला. इथे मात्र मोठा फटका मिळण्याचा प्रयत्न, परंतु पंच आमच्याकडे बाहेर जाणाऱ्या चेंडूला दंडित केलंय आणि इथे मिळते एक धाव. एक धाव्याने मात्र धावसंख्या पोहोचते आता 22 वर. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला. आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, समर्थ इव्हेंटच्या माध्यमातून आपण सामना पाहत आहोत, घर बसला सामना पाहत आहोत. त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो, त्यांना सुद्धा शुभेच्छा या टुर्नामेंटच्या माध्यमातून. नक्कीच थोडा व्यत्यय येतो त्यामध्ये. आपण पाहिले की वायफाय तर बंद आणि हॉटस्पॉटमध्ये आपण या हॉटस्पॉटच्या माध्यमातून इथे आपण या चॅनेलवर आपण पाहत आहोत, त्यामुळे नक्कीच थोडासा व्यत्यय येतो, त्याबद्दल माफी असावी. परंतु इथून मात्र रिव्हर्स स्वीप केल्याचा प्रयत्न, आणि हा प्रयत्न मात्र फसलाय. इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. या निर्धाव चेंडू सांगते नाही, धावसंख्या मात्र तिथेच स्थिरावते. धावसंख्या पोहोचते 22 वर. हा नक्कीच 22 धावा धावफलकावरती आहेत. 58चा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय आई गारमाते करडे टीमला. आता रोहितला शांत बसून जमणार नाही, कारण की सलामीला हा फलंदाज गेलाय, चांगलं आक्रमण त्यानं केलंय. आणि जर अजून एकाच 2 फटके जर त्याच्या बॅटमधून आले ना, तर या मोठ्या धावसंख्येला अगदी त्यांच्या समोर ती कमी धावसंख्या होईल. आणि जर आक्रमण केलं तर धावा आणि चेंडूंमध्ये अंतर कमी होईल. जसजसे डॉट बॉल येतील तसतसं मी तर म्हणेन दडपण वाढेल, धावा आणि चेंडूंमध्ये अंतर वाढेल, आणि तदनंतर त्या धावसंख्येचा पाठलाग करणं थोडंसं अवघड होईल ते आई गारमाते कराडे टीमला. परंतु त्या विपरीत चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे कौशल, ज्यांनी बॅटिंग देखील चांगली केली होती. परंतु त्याच्यावरती कडा प्रहार, अगदी स्लॉट मध्ये आला चेंडू, त्याला पाठवलंय आउट ऑफ दी प्लॉट, सीमारेषा पलीकडे येतोय.
हा दर्जेदार षटकार, आमदार दमदार चषकातील हा दमदार षटकार, आणि या षटकाराच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोचेल ते 28 या धावसंख्येवरती. अजूनही विजयासाठी 30 धावसंख्येची गरज आहे. जरूर पवेलियन मधून आवाज येतोय की एकात दोन मोठे फटके आले पाहिजेत. तेच मी तर म्हणेन वानिलो टीमचे पाठीराखे बोलत असतील की एकात दोन विकेट पडू दे, एकात दोन चेंडू निर्धाव येऊ दे, परंतु एकात दोन षटकार येऊ दे, एकात दोन चौकार येऊ दे, एकात दोन मोठे फटके येऊ दे, असे खऱ्या अर्थाने आई गारमाता कराडे टीमचे पाठीराखे म्हणत असतील. हा फटका देखील चांगला आहे. रोहित कारंदे या वेळेस बरसतोय आणि त्याच्या बॅट मधून येतोय हा विलोपनीय षटकार, आमदार चषकातील हा दमदार षटकार. आणि न्यू स्टार चावणे टीमनं आयोजित केलेली ही आमदार ट्रॉफी आहे ना, या आमदार ट्रॉफी मध्ये या मॅच मध्ये मजा आहे. आक्रमण करतोय रोहित कारंदे मैदानाच्या आतमध्ये, बरसला अक्षरशः रोहित कारंदे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतोय आणि त्याची जी पॉवर आहे ना, त्याची ताकद तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. त्याच्यामधील असणारी गुणवत्ता, त्याच्यामधील असणारे क्लास तो या ठिकाणी सिद्ध करतोय. आता विजयासाठी गरज असेल अजूनही, परंतु तत्पूर्वी धावफलकावरती धावा आहेत 34. 24 ची अजूनही विजयासाठी गरज आहे. थोडस दडपण आलं गोलंदाजावरती. कौशलनं जे आक्रमण केलं होतं ना, त्याला प्रत्युत्तर दिलं रोहित कारंदे या फलंदाजानं. आणि या अगोदर आम्ही सुरुवातीला उल्लेख केलं होतं की आई गारमाते कराडे टीमला ना आम्ही कित्येक काल या मैदानावरती खेळताना पाहिलंय आणि हे मैदान त्यांच्यासाठी अगदी लकी आहे. अजून देखील पवेलियन मध्ये सचिन जो फलंदाज आहे ना, तो शांतपणे उभा आहे आणि हा फटका देखील चांगला ऑन साइड मध्ये शरद मुस्लेनं चांगलं बॅकिंग दिलं. एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि एका धाबेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोचेल ते 36 या धावसंख्येवरती. म्हणजे विजयासाठी गरज आहे 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची. 36 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 22 धावसंख्या म्हणजे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला दुहेरी धाव घेणं आता गरजेचे असेल. 11ची सरासरी तुम्हाला येणं गरजेचं असेल. परंतु पंचांचा षटक सम्राटचा निर्वाळा येतोय. पंच पाणी 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 मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. आता नितेश कारंदे खुश असतील कारण की त्यांना माहिती आहे की कधी कधी असं म्हटलं जातं की ज्यावेळी समालोचक समालोचन करतात ना, त्यावेळी ज्यावेळी एखादा संघ जिंकतो त्यावेळी असं जिंकणारा संघ म्हणतो की समालोचकाच्या जिभेवरती तिल आहे, काला तिल आहे आणि समालोचक खरा बोलतो, परंतु हारणारा संघ अगदी शिव्या देत जातो. हे क्रिकेटचं गणित आहे. परंतु जरूर सावणे गावचे उद्योजक आदरणीय रवींद्रजी ठाकूर यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. अगदी ही स्पर्धा तुमच्या सर्वांची आहे, तुमच्या मानाची आहे, तुमच्या सन्मानाची आहे आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही आवर्जून यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून आम्ही ज्या ज्या मान्यवरांना अनाऊन्स करतोय ना, ज्या ज्या मान्यवरांना आम्ही बोलवतोय त्यांनी सन्मानपूर्वक अगदी व्यासपीठावरती यावं. संदीपजी पाटील, ज्या ज्यावेळी आम्ही नाईट डे किंवा डे नाईटच्या स्पर्धेमध्ये असतो ना, त्यावेळी आमच्यावरती पहिलं बक्षीस जर कोणी लावलं असेल ना तर ते संदीप पाटील आणि सचिन पाटील, सचिन गजानन पाटील त्यांनी खऱ्या अर्थानं लावलं होतं 0505 त्यांच्या गाडीचा नंबर. आणि त्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं पहिलं 1000 रुपयाचं कॅश प्राईज मोपाड्याच्या स्पर्धेमध्ये लावलं होतं. आणि जरूर तदनंतर जे आम्ही उड्डाण घेतलं या कॉमेंट्री क्षेत्रामध्ये, अगदी कर्जत असेल, कालापूर असेल, पनवेल असेल, उरण असेल, भरपूर ठिकाणी अगदी आम्ही रत्नागिरीपर्यंत पोहोचलो. ते फक्त संदीप पाटील असतील आणि तदनंतर सचिनजी पाटील असतील त्यांच्या प्रेमाखातीर. जरूर असे मी तर म्हणेन दाते ना मिळणं थोडंसं कठीण असतं आणि त्यांनी आमच्या कॉमेंट्रीला दाद दिली होती. जरूर या ठिकाणी मान्यवर आमचे येतात, त्यांचं देखील आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. आता हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता संपुष्टात येते. आता येणारे 11 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. रोहितने प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले होते. हा फटका देखील चांगला आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. हा ट्रॅकर बॉल होता, त्याला पूल केलं. पूल ठरतोय सक्सेसफुल. अगदी अनुभव कामाला येतोय कारण की रोहित हा यंगस्टर आहे, परंतु त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. टायमिंगच्या जोरावरती तो फटकेबाजी करतो. असे फटके मारताना आम्ही चावण्याच्या संदेश पाटील यांना पाहिलं होतं.
बऱ्याचशा मैदानावरती, परंतु आज ते सपशेल फेल ठरले. दिवस प्रत्येकाचा असतो, परंतु जरूर चांगली कामगिरी ते येणाऱ्या हंगामामध्ये करतील. अगदी गावाची एक टीम देखील ते करतील. परंतु हा मागच्या हप्त्यामध्ये त्याने बेस्ट बॅट्समन घेतला जरूर, परंतु कसा माहिती आहे का संदेश पाटील, की आपण पाहतो की प्रत्येक गावाच्या ज्या दोन दोन टीम होतात ना, त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये बराचसा वेगळं फरक पडतो आणि आमच्यासारखे जे पॅकर असतात ना त्यांची कोंडी होते. सावने टीमला आम्ही बऱ्याचशा चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये उतरवलं, संदेश पाटील यांना माहिती आहे आणि आमचं बरंचसं प्रेम आहे चावणे टीमवरती. चावणे टीमनं आम्हाला कधीच नाराज केलं नाही. ज्या ज्या स्पर्धेमध्ये आम्ही उतरवलं ना त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी आम्हाला पारितोषिकं पटकावून दिली आहेत. समीकरण बदलेल, 10 चेंडू, परंतु हा पटका देखील चांगला आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, येतोय षटकार आणि षटकाराच्या बरोबरीनं 10 पलक जाऊन पोचेल ते 48 या धावसंख्येवरती. आता नितेश कारंदे म्हणत असतील की समालोचकाच्या जिभेवरती तीळ आहे. 48 धावा 10 पलकावरती. आता विजयासाठी गरज आहे 10 धावसंख्येची आणि 40 वैयक्तिक 40 धावसंख्येवरती खेळतोय तो रोहित कारंदे. काल हे चित्र पाहिलं आपण. तलेगाव आणि भोकरपाडा या दोन संघादरम्यान 49 धावसंख्येची गरज होती. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या तब्बल 24 धावा प्रणित या फलंदाजांना कुठून काढल्या होत्या असं वाटलं होतं. बऱ्याचशा प्रेक्षकांना वाटलं होतं, जे युट्यूबवरती प्रेक्षक बघत होते ना त्यांनी मोबाईल बंद केले. त्यांना माहिती आहे की आता भोकरपाडा संघ जिंकेल, परंतु तलेगाव टीमच्या गोलंदाजाने काय अप्रतिम कामगिरी केली आणि पराभूत केलं त्या स्पर्धेमध्ये भोकरपाडा टीमला. आणि हे क्रिकेट आहे मित्रांनो, या क्रिकेटमध्ये कधी काय घडेल ना हे सांगणं कठीण आहे. हा फटका चांगला आहे, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, येतो चौकार. वैयक्तिक 44 या धावसंख्येवरती खेळतोय तो रोहित कारंदे आणि आता विजयासाठी गरज आहे ती 6 या धावसंख्येची. या षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे 7 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेट मधले असे बरेचसे इतिहास आहे आपण पाहिलेत. फटका फसला, हवेमध्ये आहे, अजूनही मॅच संपलेली नाहीये. वानिवलीकर सांगतायत 6 चेंडू मध्ये आता 6 ची गरज आहे. या मॅच मध्ये अजूनही काही घडू शकतो, कारण की काल आपण पाहिलं जरूर 6 चेंडू मध्ये 6 धावसंख्येचं संरक्षण नीरज कोंडिलकर या गोलंदाजानं, जांभिवली टीमचा गोलंदाज आहे, त्याने डामणी टीमच्या अगेन्स्ट 6 चेंडू मध्ये 6 धावेंचं संरक्षण त्याने आश्रयवाडीच्या स्मृती ट्रॉफीमध्ये केलं होतं आणि तशीच कामगिरी केली जाईल का? रोशन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 6 चेंडू मध्ये आता 6 धावसंख्येचं संरक्षण या मॅच मध्ये करायचंय. बरोबर ना? 7 पाहिजेत ना? कोण? सहा चेंडू मध्ये आता 6 धावसंख्येची गरज आहे. आम्ही या अगोदर उल्लेख केला की कालच्या दिवसामध्ये नीरज कोंडिलकर या जांभिवलीच्या गोलंदाजांना कालच्या दिवसामध्ये 6 चेंडू मध्ये 6 धावेंचं संरक्षण त्याने केलं होतं, परंतु यावेळेस पहिल्या चेंडूवरती नशिबाचा चौकार मिळतोय. आज कराडे टीमचे नशीब आहेत आणि आम्ही सुरुवातीला उल्लेख केलं की कराडे टीम साठी हे मैदान लकी आहे आणि त्यासाठी आज चौकार मिळतो आणि चौकाराच्या बरोबरीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 56 या धावसंख्येवरती. विजयासाठी गरज आहे ती 2 धावेची. नेक्स्ट मॅच चला भोकरपाडा टीम जो काही निर्णय आहे ना त्या निर्णयावरती आपण अंमलबजावणी करायची आहे. भोकरपाडा टीम टॉस जिंकलाय ना प्रणित, निर्णय काय आहे? फिल्डिंग. लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. एक धावसंख्येची आता विजयासाठी गरज आहे आणि कंपल्सरी 20 मिनिटाचा अवधी असेल सत्र संपण्यासाठी. हा फटका चांगला आहे, बॉल जाऊ देऊ नका, बॉल पकडा.
आणि हा विजय होतोय आई गारमाता कराडे संघ. कराडे संघाच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराजित संघ या सामन्यामध्ये झाला तो वानिवली संघाला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रोहित कारंदे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी संदेश पाटील यांच्या शुभासे रवींद्रजी ठाकूर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा गोड आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे.